कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चीनू मनूचे लाड तर बाबाच करणार। अरे काय रे, 2 दिवसात तुमचा हनीमून संपला? आणि मी सांगितलं होतं ना इतली काळजी करू नका म्हणून, मग हिने हट्ट केला आणि आलात ना तुम्ही परत? नाही आई, असं काही नाही। नाही, आम्ही नुसतं परत नाही आलोय, तुमच्या करता एक सरप्राईज पण आणलंय। सरप्राईज? काय सरप्राईज आहे भाऊजी? सांग, येऊ दे रे। बनी, अरे कसं आहे तर? एक काय रे, तू आलास? रक्षाबंधनसाठी घरी आणलाय ना? नाही आजोबा, रक्षाबंधनच नाही, मी कायमसाठी आलोय। अरे वा, क्या बात आहे, क्या बात आहे। बघ जयश्री, तुझा नातू खरंच आलाय। आकाश, तू हनीमूनला गेला होतास ना? त्याचं काय? ते खरंच आकाश, तुम्ही मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जे गिफ्ट दिले ते मी कधीच विसरू नाही शकत। अहो, असं काही जगा वेगळं केलं नाहीये मी। इथे सगळ्यांना स्पष्ट दिसत होतं की तुम्हाला बनीशिवाय खूप त्रास होतो, आणि बनी पण तिथे केवढा एकटा होता, म्हणून आणलं परत त्याला। मला माहित होतं हे असंच होणार, आपण ना याला पाठवायलाच नको होतं। नाही बाबा, मी तेव्हाच तुमचं ऐकायला हवं होतं। मुलं ही आई बाबांच्या डोळ्यासमोरच मोठी झाली पाहिजे, हेच खरंय। एकदम बरोबर। आणि बनी, आता पुन्हा हॉस्टेलचं नाव काढलंस ना, 2 धपाटे देईन तुला। आकाश, तुझ्या निर्णयाने आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटलं। जयश्री, तिकडे कोपऱ्यात काय करतेस? ये अगं, बोल काहीतरी तू। मी काय बोलणार, तुमचा कौतुक सोहळा चाललाय म्हणलं चालू दे, माझी कशाला लुडबुड मध्ये। आय एम सॉरी, पण बघ ना, आपला बनी परत आलाय। हा, तुला आनंद नाही झाला का? झालाय मला आनंद, पण मग एवढं तडकाफडकी त्याला घेऊन यायची काय गरज होती? राहिला असता एखादं वर्ष तिथे हॉस्टेलमध्ये, काय बिघडलं असतं? ऑफकोर्स बिघडलं असतं, बनी तिथे खुश नव्हता आहे। हा, पण मग फीचं काय? आता इथल्या शाळेची फी, नंतर त्या हॉस्टेलची कुठली ती बोर्डिंग स्कूलची फी, 80% रिफंड मिळालाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।